ॲसिडिटी होण्याची कारणं कोणती असतात? सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या आहारामध्ये जर फायबरचं प्रमाण कमी असेल, म्हणजे चौथा ज्याच्यापासून तयार होत असतो, हा चौथा जर तयार होत नसेल, तर त्या व्यक्तीची ॲसिडिटी वाढत असते. तसं जर शरीराला व्यायामाचा अभाव असेल, तर आतड्यांना पण मग व्यायाम मिळत नाही. आतड्यांची हालचाल जे पुढं असते अन्न ढकलण्याची ती कमी होते. ही हालचाल मंद झाल्यावर काय होतं, पित्त तसंच साठून राहतं. ते पुढं वाहून नेलं जात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असतो. तसंच काही औषधं जर चालू असतील डॉक्टरांनी दिलेली, त्याने ॲसिडिटी वाढत असते. जर जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असली, तरी पण काय होतं की अन्न पचन चांगलं होत नाही आणि पित्त त्याच्यात चांगलं मिसळून पुढे निघून जात नाही. ही पण सवय असते. त्याच्यामुळं ज्या व्यक्तीमध्ये वजन पण वाढतं, लठ्ठपणा असतो, त्या व्यक्तींना आणि ज्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खायची सवय असते, अशा व्यक्तींच्यामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण जास्त झालेलं असतं. तसेच चहा कॉफीचं प्रमाण सुद्धा कमी केलं पाहिजे, म्हणजे ॲसिडिटी कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते.